आपण मागच्या पॉडकास्टमध्ये कुंडलिनीच्या बाबतीत बोललो होतो. सो काही काही थोडे मिथ्स आहेत या बाबतीत की कुंडलिनी जर तुमची ऍक्टिव्हेट झाली तर ती तुम्हाला सहन होत नाही, तुमचा मृत्यू पण होऊ शकतो. तर हे खरं आहे का? आणि कुंडलिनी ऍक्टिव्हेट कशी होते, त्याची प्रोसेस काय? हो, कुंडलिनी ऍक्टिव्हेशन तसं पाहायला गेलं तर एवढं अशी काय अवघड प्रक्रिया नाही. यामध्ये आता सेल्फ ऍक्टिव्हेशन नावाचा प्रकार आहे. सेल्फ ऍक्टिव्हेशन मध्ये तुम्ही जर सातत्य ठेवलं प्रत्येकाने, ध्यान, मौन आणि नाम ह्याबद्दल मी कायम सांगतो. या तिन्ही गोष्टी जर प्रॅक्टिसमध्ये असतील तरी 100% कुंडलिनी ऍक्टिव्ह होते. तुम्ही तुकाराम महाराजांबद्दल ऐकलं असेल. बऱ्याच जणांना हे एक रहस्य माहीत नाहीये, पण महावतार बाबाजींनी सांगितलेली मला एक गोष्ट आठवते. तुकाराम महाराज भंडारा पर्वतावरती जेव्हा तिकडे ध्यानमग्न अवस्थेत असायचे, नामस्मरण करायचे आणि त्यांना ध्यान करायची इच्छा व्हायची, तर त्यावेळेला त्यांना तिकडे शक्तिपात देण्यासाठी महावतार बाबाजी गेले होते. आणि महावतार बाबाजींनी मला हे रहस्य सांगितलं की तिकडे तो पर्वत आहे, तिकडे मग त्या झाडाच्या इथे ते बसायचे. आजही तो वृक्ष म्हणजे महावृक्ष मानतो आपण त्याला. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं कुंडलिनी ऍक्टिव्हेशन हे होतं. तर ते त्यांनी त्याबद्दलचे रहस्य सांगितले की तुकारामांनी तर इतर काही योग साधना नाही केल्या, पण नामस्मरण केलं. तर केवळ नामस्मरणाने देखील कुंडलिनी ऍक्टिव्ह होऊ शकते. बर. अजून मौनाने देखील होते. बरेच असे मोठे महान संत होऊन गेलेले आहेत. म्हणजे आता रिसेंट काही तुम्ही वर्षांपूर्वीचं जर म्हटलात तर मेहर बाबा नावाचे एक होऊन गेलेले आहेत संत. ते देखील त्यांनी पुढचे जवळजवळ 40 वर्ष आय थिंक त्यांनी मौन केलं होतं. तर त्यांना मौनी साधू पण म्हणतात. आणि असा एक पंथ पण आहे आपला मौनी साधू नावाचा, की जे मौन धारण करतात. जसे अघोरी पंथ आहे तसं मौनी साधू आहेत जे मौन पूर्ण धारण करतात, असे पण आहेत. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग त्यांची पण कुंडलिनी ऍक्टिव्ह होते, कारण त्यांनी पूर्णपणे इंद्रिय आणि मन यांना पूर्ण दमन म्हणजे पूर्ण त्यांनी न्यूट्रलाइज केलेलं असतं, की ज्यांचं अस्तित्वच ते ठेवत नाही. मग राहिलं काय तर थेट एनर्जी, मग वरून खालून नुसती एनर्जी पास ऑन होत राहते. मग त्यामुळे पण कुंडलिनी ऍक्टिव्ह होते. नामस्मरणाने होते, मौनाने होते, ध्यानाने तर ऑफकोर्स होते. फक्त ध्यानाने व्हायचं असेल तर मग थोडं पेशन्स तर ठेवावं लागतं. आणि यामध्ये आता काळजी काय घ्यावी लागते तर आहारासंबंधित जड आहार चालत नाही. जड आहारामध्ये नॉनव्हेज तर येतच आहे. आणि असे बरेच आहेत की साबुदाणा पण आहे. बऱ्याच जणांची एक समज आहे की उपवास आहे, मग बरेच जण उपवासाला साबुदाणा वडा. तर साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याची खिचडी तर हा जड आहार आहे. कुंडलिनीचा न आवडता आहार. कुंडलिनी एक असं स्वरूप तुम्ही जाणा की ते एक देवीच आहे. ती म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर ती सप्तशृंगी आहे. ती कुंडलिनी म्हणजे कमरेच्या वर ती सप्तशृंगी देवीचं स्वरूप आणि कमरेच्या खाली सर्पिणी, जसं नागिन किंवा नाग असतो सेम तसे. आणि ती काय होते तर मागच्या आपण एपिसोडमध्ये मी सांगितलं की आपण जसे जन्माला येतो तर त्यावेळेला परमात्माच आपल्यामध्ये प्रवेश करत असतो आत्म्याच्या नावाने, आत्म्याच्या स्वरूपाने. आणि मग तो विभक्त होतो परब्रह्म पराशक्तीमध्ये. आणि मग विशुद्ध पाशी आल्यानंतर परब्रह्म पराशक्ती जे आहे तो परब्रह्म खाली अजून 4 भागात विभक्त होतो. आणि कुंडलिनी मात्र तशीच राहते किंवा पराशक्ती तीच खाली, पराशक्तीच खाली कुंडलिनी स्वरूपामध्ये जाते. आणि ती खाली गेल्यानंतर उलटे 3.5 वेटोळे घालते, म्हणजे सर्पिणी स्वरूप असल्या कारणाने. आणि मग ती झोपते, निद्रिस्त अवस्थेत जाते. आता हे तुम्ही ऐकलं असेल बघा, काहींच्या अंगात येतं, वारं येतं. ते वारं येणं म्हणजे की सगळीकडे काय ते काय थोतांडच असतं किंवा काही जण नाटकच करतात असं नाहीये. पण होतं काय की त्यांना कुठे ना कुठेतरी त्यांना व्हायब्रेशन्स फील करता येतात. त्यांना एनर्जी, फ्रिक्वेन्सी जाणवते, पण त्यांना ती आयडेंटिफाय करता येत नाही. आणि त्याबद्दलचं ज्ञान नसतं किंवा ज्ञानाचा अभाव असतो. त्यामुळे स्वरूप पूर्ण कळत नाही. मग होतं काय तर फक्त IQ, बघण्यातल्या गोष्टी, ऐकण्यातल्या गोष्टी, या गोष्टीच्या ज्ञानाच्या आधारावर मग ते त्या एनर्जीला आतमध्ये ओढतात किंवा ती एनर्जी आतमध्ये प्रवेश करते. तर ही गोष्ट घडती कशी तर कुंडलिनी त्यावेळेला तात्पुरती ऍक्टिव्ह होते. तर कुंडलिनी तात्पुरती ऍक्टिव्ह होताना घडतं काय तर अनेक योग मार्गासंबंधित अनेक महाग्रंथ आहेत, त्यामध्ये पण या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि महावतार बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे कुंडलिनी त्यावेळेला ऍक्टिव्ह होते जसे एखादी लहान मुलगी आहे, ती झोपलेली आहे आणि ती उठलेली आहे आणि मग तात्पुरतं तिला थोडासा राग आलाय असं समजतो आपण. तर ती स्वतःची शेपूट तोंडामध्ये धरते. तर तशातला तो भाग आहे. मग त्यामध्ये अंगात आलेल्या लोकांची ती अनुभूती असते. नंतर परत ते व्हायब्रेशन्स गेल्यानंतर ती परत निद्रिस्त अवस्थेत जाते, म्हणजे ती झोपून जाते. तर तिला पूर्ण ऍक्टिव्ह करायचं आपण. ती पूर्ण जेव्हा ऍक्टिव्ह होते तर ती ऍक्टिव्ह होण्यासाठी पहिले एक तिने जे उलटे 3.5 वेटोळे घातलेले आहेत ते पूर्ण पहिला हाफ, मग फुल 1,
मग 2, मग 3 असे पूर्ण सुटणं गरजेचं आहे. हे सुटण्यासाठी देखील आपल्याला थोडाफार तरी म्हणजे आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमची काळजी घेणं गरजेचं आहे. खाण्यावर आपल्याला नियंत्रण पाहिजे, बोलण्यावर नियंत्रण पाहिजे, बघण्यावर नियंत्रण पाहिजे, इंद्रियांवर संयम पाहिजे. या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि या गोष्टी बेसिकली जर आपण पाळत असो आणि आपली शिवाय मागील जन्मातली आपली काही पुण्य, मागील जन्मामधली आपल्या साधना हे, किंवा कधी कधी असं असतं की फ्रेशली काही लोक आपण या जन्मामध्ये असे बघतात की मागील जन्मात खूप पापं झालेली असतात आणि या जन्मात नकळतपणे त्यांच्याकडनं पुण्य घडतं. कारण कुठल्याही कर्माची त्यांनी करता भाव स्वतःकडे घेतलेला नसतो. ही देखील एक गोष्ट फार महत्वाची आहे की मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर काय झालं असतं. या गोष्टीचा अभाव ज्या गोष्टीपासून जेव्हा आपण लांब होतो मग आपल्याला हळूहळू कुंडलिनीची शक्ती कळायला लागते. थोडक्यातच सांगायचं म्हटलं तर कुंडलिनी ऍक्टिव्हेशन म्हणजेच आत्माचं ऍक्टिव्हेशन. म्हणजे मी आत्मा आहे हे कळणं म्हणजेच कुंडलिनी ऍक्टिव्हेशन आहे. दोन्ही इंटरडिपेंडंट गोष्टी आहेत. कुंडलिनी ऍक्टिव्ह एकदा झाली की सगळे 3.5 वेटोळे सोडून ती शेपटीवर उभी राहते तिच्या, आणि मग त्यानंतर मग ती सगळ्या चक्रांना ऍक्टिव्ह करते. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्रार यामध्ये तत्व असतात आपले. पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, आकाश तत्व, वायू तत्व. काही लोकांच्या दृष्टीने असं उलट आहे की अनाहतमध्ये वायू तत्व आहे आणि विशुद्धीमध्ये आकाश तत्व आहे. आणि एवढ्या तत्वांबद्दल बरेच जण सांगतात, पण परमात्मा स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी सांगतो. आज्ञा चक्रामध्ये गुरु तत्व आणि सहस्त्रार चक्रामध्ये परमेश्वरी तत्व. या गोष्टी इंटरनेटवर सापडत नाहीत, त्यामुळे हे इकडे सांगतात. तर हे या सगळ्या गोष्टी, हे सगळे तत्व ऍक्टिव्हिटी करते. हे सगळं तत्व ऍक्टिव्ह करत असताना पहिलं ती आत आणि बाहेर दोन्ही गोष्टी करते. आत आणि बाहेर काय, ही फिजिकल बॉडी आहे. याला पंचकोश साधनेनुसार याला 5 कोशामध्ये जर आपण इन्क्लूड केलं तर याला म्हणतो आपण अन्नमय कोश. अच्छा. ज्यामध्ये अन्न आपण पचवतो तो अन्नमय कोश म्हणजे फिजिकल बॉडी, ग्रॉस बॉडी. त्याच्या बाहेर जो इनर ऑरा आहे, ज्यावर चक्र आहेत सगळे, म्हणजे मायनर चक्र पण आणि मेन चक्र पण सगळे, हे जे चक्र आहेत त्याला म्हणतो आपण प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे ज्याच्यामध्ये आपण प्राणशक्ती जिला आपण ग्रहण करतो, एनर्जी जिला आपण ग्रहण करतो. नॉट ओनली प्राणशक्ती, चैतन्य पण, तेज पण, एखाद्याचं तेज, गुरुचं तेज पण आपल्याला ग्रहण करतात त्यामध्ये. त्याच्या बाहेर आहे मनोमय कोश. मनोमय कोश म्हणजे मानसिक शक्तींना आपण ज्यामध्ये आकर्षित करतो ती. मग तो मनोमय कोश कसा बनतो, त्याला हेल्थ ऑरा म्हणतात बरेच जण. म्हणजे ह्या आजकालच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे माझे काही शिष्य जे प्राणिक हिलिंग आणि रेकी मधले, त्यांनी मला या सांगितलेल्या गोष्टी आहेत. पण मला नंतर कम्पेअर केल्यानंतर लक्षात आलं की पंचकोशात्मक साधनामधला हा प्रकार आहे. तर मनोमय कोश बनतो कसा, तर 72,000 सूक्ष्म नलिका आहेत आपल्याला. त्यातल्या 3 आपल्याला माहित आहेत, सूर्यनाडी, चंद्रनाडी, सुषुम्ना नाडी. अशा ह्या 3 जशा आहेत, ह्या 3 पण ज्यामध्ये इन्क्लूड होतात त्याच्यात 72,000 72,000 आहेत. यामध्ये मनोमय का म्हणतो तर तुम्ही ऐकलं असेल बघा, बऱ्याचदा आपण काहीतरी हायली डिवाइन गोष्टींबद्दल काहीतरी बोलतोय आणि ते व्हायब्रेशन्स आपण लिटरली फील करतोय समजा, किंवा लिटरली इमॅजिन करतोय. तर ते इमॅजिन करताना आपण काय असं ठरवून गूजबम्स आणत नाही आणि येतात आपण. कधी कधी खूप निगेटिव्ह काहीतरी फील होता, त्यावेळेला पण गूजबम्स येतात. गूजबम्सचा अर्थच तो होतो की मनोमय कोश, मानसिक शक्तींना तुम्ही आकर्षित केलं. त्याच्या बाहेर येतो विज्ञानमय कोश किंवा ज्ञानमय कोश, म्हणजे ज्ञानाशी संबंधित गोष्टी. ज्ञान हे पूर्ण शाश्वत आहे. शाश्वत म्हणजे न संपणारी एकच एनर्जी आहे किंवा एकच व्हायब्रेशन आहे, ओम किंवा परमात्मा तत्व. मग परमात्मा तत्वाच्या जवळ आपला ओढा वाढलाय, आपलं कल, आपलं इन्क्लाइन आपण तिथे झालो आहोत. तर मग त्यावेळेला तो विज्ञानमय कोश, म्हणजे ज्याला आजकाल आपण आउटर ऑरा म्हणतो. आता युजली जे लोक ऑरा जे काउंट करतात, तो कोणता ऑरा काउंट करतात, तो आउटर ऑरा. मग तोच बरेच जण, लास्ट टाइम तुम्ही प्रश्न विचारला नरेंद्र मोदींचा, तर नरेंद्र मोदींचा तोच आउटर ऑरा जो आहे, जो 23 किलोमीटर नाही, म्हणजे माझं तर प्रामाणिक मत आहे की 25 किलोमीटरच्या नक्कीच जास्त असू शकतो. ते न्यूट्रलाइज करतात त्यांच्या साधनांमधनं, पण ते होतंय. आणि त्याच्या बाहेर एक ऑरा असतो ज्याला स्पिरिच्युअल ऑरा म्हणतात. काही जणांच्या तो म्हणजे काय म्हणतो आपण, अभ्यासामध्ये तो येत नाही, पण पंचकोशात्मक साधनांमध्ये हा भाग कंपल्सरी आहे. आनंदमय कोश त्याला म्हणतो, स्पिरिच्युअल ऑराला आनंदमय कोश. राहिलं काय तर लहान मुलासारखं आयुष्य, म्हणजे आधी आपण अन्नाचा विचार केला, मग प्राणशक्तीचा विचार केला, मग मनाचा विचार केला, मग ज्ञानाचा विचार केला,
आता लहान मुलांना दुसरं काय लागतंय, फक्त आनंद हवाय. सेम तसं लहान मुलासारखं आयुष्य वय वाढत जरी गेलं तरी जगत राहणे आणि परमात्म्याला शरण जाणे. आणि यामध्ये होतं काय की परमानंद आपल्याला वाटतो. आनंद आणि परमानंद या दोन्हीमध्ये फरक आहे. ओके. आनंद हा नश्वर आहे, हा संपणारा आहे. मला एखादी गोष्ट, मला एखादा ऑब्जेक्ट हवाय, ती वस्तू मला मिळाली तर मला आनंद होणार. समजा मी काही करत नाही पण मला आई वडिलांनी काहीतरी गिफ्ट केलं, मी हट्ट केला असेल ना किंवा नसेल, सरप्राईज मिळालं, मला आनंद होणार. कधी ना कधीतरी ती गोष्ट, तो ऑब्जेक्ट जुना होणार आहे. आणि तो एकदा जुना झाला की मग तो आनंद कुठे गेला, जेव्हा पहिल्यांदा ती गोष्ट मिळाली होती. म्हणजे याचा अर्थ आनंद नश्वर आहे, आनंद संपणार आहे. पण परमात्म्या संबंधित जेव्हा आपल्याला अनुभूती येते, खऱ्या अर्थाने अध्यात्मात आपण येतो, तर आपण त्या गोष्टी कदाचित मनोप्रवृत्तीमुळे किंवा आपण मानवी आयुष्य जगतो, इंद्रियांमध्ये अडकतो, संसारात गुरफटतो. त्यामुळे कधी कधी आपण खूप सुरुवातीला काहीतरी हायली डिवाइन गोष्ट घडलेली असते जी आपण आयुष्यात कधी विसरू शकत नाही. आपली पात्रता नसताना मिळालंय, चमत्कारिक घडलं कसं काय, आणि आपण पुढे पुढे आयुष्य जगतो तेव्हा आपण ते विसरतो आणि परत तो विषय येतो तेव्हा परत ते सगळे इन्सिडेंट, तो प्रसंग परत आपण अनुभवतो, जगतो. करेक्ट. तर हे कसं काय होतं, तर तो आहे परमानंद जो न संपणार आहे. तर तिथपर्यंत जाण्याचा प्रवास ती बाहेर, म्हणजे आता हा बाहेरचा प्रवास मी सांगितला, आता आंतरिक प्रवास पण ती करते. हा स्थूल देह जो आहे त्याच्या आतमध्ये आहे सूक्ष्म देह, त्याच्या आतमध्ये आहे कारण देह, त्याच्या आतमध्ये आहे महाकारण देह. महाकारण देहाच्या आतमध्ये छोटासा फोटॉन पार्टिकल, त्याला आपण आत्मा म्हणतो. तो आपण सगळे आहोत, आपण सगळे तोच आहोत, आपण हे सगळे अनुभूती घेतोय. तर तिथपर्यंतचा प्रवास तो पण ती बघते. कुंडलिनी एकदा जी ऍक्टिव्ह झाली, शेपटीवर उभी राहिली की ती पहिलं एवढ्या सगळ्याची जबाबदारी घेते, अवलोकन करते, प्लॅनिंग करते, फोरकास्टिंग करते की मला हे सगळं करायचं आहे. यामध्ये ती करते काय, जे काही अनवॉन्टेड आहे, निगेटिव्ह आहे, ते ती काही प्रमाणात बाहेर फेकते, पण लिटरली ती खाते. ती खाते म्हणजे ग्रहण करते. ती कुंडलिनी ही देवी जरी असली तरी ती शब्दशः बोलत नाही कधी, कारण ती सर्पिणी आहे, कमरेच्या खाली सर्पिणी आहे, वर ती देवीच आहे. आणि तिच्या हृदयस्थ ओंकार ध्वनी बाहेर पडत असतो. म्हणजे तिच्या अनाहत चक्रामधून, तिला चक्र नसतात पण अनाहत किंवा हृदयामधनं तिच्या ओंकार ओम 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 बाहेर पडत असतो. आणि ती मुखामध्ये बोलत नाही काय, पण ती सगळं ग्रहण करते, म्हणजे निगेटिव्ह सगळं खाते. आणि नॉट नेसेसरी निगेटिव्हच, ती बऱ्याचदा आपलं जे काय न्यूट्रल अवस्था आहे, आपली होल बॉडी पण, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल नर्मदा परिक्रमा करताना किंवा हिमालयन साधू योगी, त्यांना तुम्ही ऐकलं असेल की अस्थिपंजर देह असतो त्यांचा, की असे पूर्ण हाडं, असे बरगड्या वगैरे दिसतात, त्यांचे पूर्ण हाडं दिसतात, असे इकडं वगैरे सगळं कवटी वगैरे दिसते. तर त्याचा अर्थ हाच की कुंडलिनी शक्तीने त्यांचं पूर्ण शरीर आतून खाल्लेलं असतं आणि मग परत ती त्यामध्ये जे काही खाल्लंय त्याला ट्रान्सफॉर्म करते आणि परत प्रदान करते आपल्याला. अच्छा. आणि ते इच अँड एव्हरी सेल्स, टिश्यूज, हॉर्मोन्स पण ती चेंज करते. आणि म्हणूनच कुंडलिनी ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर चेहऱ्यामध्ये खूप फरक दिसतो. आणि याबद्दलचे अनुभव आहेत बऱ्याच जणांचे. जुने फोटोज आणि कुंडलिनी ऍक्टिव्हेशन नंतरचे फोटोज हे खूप वेगळे दिसतात, तेज वाढतंय सगळं. तर हे होतं कसं, स्थूल देहाच्या आत जो सूक्ष्म देह आहे त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अजून पंचप्राण, या सगळ्यांचा सगळा गाभा किंवा सगळ्यांचा कंट्रोल ठरलेला आहे. पंच ज्ञानेंद्रिय तर आपल्याला माहितच आहे. आपण नाक, कान, जीभ, डोळे, स्किन आहे. पंच कर्मेंद्रिय म्हणजे ज्याने आपण कर्म होतं ते 2 हात 2 पाय, मलमूत्रस्थान, युरिन नॅट्रिनेशनचा पोर्शन, आणि मुख, तोंडाने आपण बोलतो ते, असे 5 स्थानं झाली. आणि पंचप्राण याबद्दल बऱ्याच जणांना माहित नाही. आता बऱ्याच जण आरती करताना वगैरे उल्लेख येतो बघा, पंचप्राणांनी आहुती केली किंवा पंचप्राणांची आरती केली वगैरे आपण म्हणतो. तर ते सोप्या भाषेत सांगतो. पहिलं पारंपरिक नावं सांगतो. प्राण, अपान, व्यान, उदान, समान ते आहेत. प्राण जो आहे त्याला आपण ऑक्सिजन म्हणतो, तो आहे अनाहत चक्राचा केंद्र आहे त्यामध्ये. अपान जो आहे त्याला आपण हायड्रोजन म्हणतो, त्याचं केंद्र आहे मूलाधार चक्रामध्ये. प्राण, अपान, मग व्यान. व्यान जो आहे ज्याला इथर म्हणतात काय जण, इथर एलिमेंट आहे इथर, तर तो त्याचं केंद्र आहे स्वादिष्टान चक्रामध्ये. प्राण, अपान, व्यान, उदान. उदान म्हणजे कार्बन डायऑक्साईड, त्याचं केंद्र आहे विशुद्ध चक्रामध्ये. आणि मग येतो समान. समान वायू म्हणजे आपण जसं शब्दशः म्हणतो, समान म्हणजे न्यूट्रलाइज, बॅलन्सिंग, तसं.
तर तो त्याला आपण म्हणतो नायट्रोजन. तुम्ही ऐकलं असेल बघा की किंवा तुम्ही अनुभवलं पण असेल की आजारी जेव्हा एखादी व्यक्ती पडते तर त्या व्यक्तीला आपण टेम्परेचर बघताना कसं बघतो, थर्मामीटर. करेक्ट. तर थर्मामीटर जे आहे ते एक जिभेच्या खाली आपण ठेवतो, जिभेपाशी किंवा काखेमध्ये ठेवतो आपण, आर्मपिटमध्ये. तर असं होतं का की इथे ठेवलं तर टेम्परेचर वेगळं आलं, इथे ठेवलं तर वेगळं आलं? असं नाही, एकच येतं टेम्परेचर. हे कशामुळे येतं? नायट्रोजन एलिमेंट जो आहे ज्याला आपण समान वायू म्हणतो, त्याचा अर्थ शब्दशः अर्थ तोच आहे की जो आपला समान, आपलं बॉडी टेम्परेचर समान ठेवतो. ते आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, आपण श्वसन जे करतो, श्वास घेतो, इनहेल एक्झेल करतो, इनहेल करताना आपण नुसतं ऑक्सिजन घेत नाही तर काही प्रमाणात नायट्रोजन पण घेतो. ओके. आपण हे शाळेतही शिकलो की ऑक्सिजन इज अन कंबस्टिबल एलिमेंट. आपण जर नुसताच ऑक्सिजन घेतलं तर आपलं शरीर पूर्ण जळून जाऊ शकतं. ओके. म्हणून नायट्रोजन पण येतं त्यामध्ये, असं सगळं आहे. तर या सगळ्या गोष्टींना आपण ती बॅलन्स करते आणि ह्या गरजेच्या का आहेत? जर याचं तंत्र बिघडलं तर त्रिदोष येतात, म्हणजे वात पित्त कफ हे इम्बॅलन्स होतं. हे सगळं होऊन त्याच्या आतमध्ये आहे कारणदेह. कारणदेहामध्ये आपण सत्व, रज आणि तम असे 3 मुख्य गुण आहेत. ज्याचा जो गुण जास्त असतो त्यानुसार त्याचे कार्य कर्म सगळे असतात, पण मग ती त्यामध्ये पण हस्तक्षेप करते. प्रारब्ध जरी दिलेलं असलं की ही व्यक्ती पापी आहे, या व्यक्तीच्या बाबतीत हे होऊ शकतं, पण कुंडलिनी ऍक्टिव्हेशनने, कुंडलिनी जर तुम्ही गुरु तसं केलं असेल, कुंडलिनी तुमची ऍक्टिव्ह झाली आणि त्या लेवलची झाली तर लिटरली प्रारब्ध बदलतं. आणि गंमत बघा ना, कुंडली त्याच्या पुढे फक्त नी लावायचं आहे, एवढा आयुष्यामध्ये केवढा मोठा बदल होऊ शकतो. कुंडलीचं आयुष्य जे आहे ते सगळं नवग्रहांच्या अधिपत्याखाली येतं. आणि एकदा काय आपली कुंडलिनी ऍक्टिव्ह झाली तरी आता बरेच जण अपेक्षा अशी करतात की मग तर पूर्ण मनासारखं घडायला पाहिजे, तर त्याला परमेश्वरी कृपा आम्ही म्हणत नाही. अच्छा. कुंडलिनी शक्ती ऍक्टिव्ह झाल्यानंतर 2 गोष्टी घडतात. एक म्हणजे प्रचंड आपलं आयुष्य म्हणजे कलाटणी येते, पूर्ण आयुष्य आपलं बदलतं, कम्प्लिटली स्पिरिच्युअल आपण होतो. यामध्ये होतं काय की चमत्कारी गोष्टी घडायला लागतात. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरा पण एक पैलू आहे नाण्याची दुसरी बाजू, की ज्यामध्ये मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीयेत, पण कुठे ना कुठेतरी आपलं मन परमात्म्याच्या मनाला मान्य करते की हीच परमात्म्याची इच्छा आहे, मला ते मान्य आहे. हा दुसरी गोष्ट, हा दुसरा पैलू बरेच जण सांगत नाहीत आणि हा अतिशय महत्वाचा आहे. कुंडलिनी ऍक्टिव्हेशन ह्या गोष्टी सहज होतात. आणि घडतं काय की परमात्मा प्रसन्न होतो. जिथे आपला हात जाणार आहे तिकडे फक्त बोट जातं. अशा छोट्या प्रकारचे काय काय अडचणी येत असतात. असं सगळं होऊन ती मूलाधारमध्ये ऍक्टिव्हेशन करते. मूलाधारमध्ये ऍक्टिव्ह झाली की तिथे परब्रह्म 4 भागात जो विभक्त झालेला आहे, मूलाधार मधला महागणपती तत्व ती जागृत करते. आपण अथर्व शीर्षामध्ये म्हणतो बघा, त्वम मूलाधारो स्थितोसी नित्यम. म्हणजे काय, तर गणपतीला आपण म्हणतो तू मूलाधारामध्ये स्थित आहे नित्यपणे. तर तिथे तिने मूलाधारमध्ये ऍक्टिव्हेशन केल्या कारणाने ऍक्टिव्ह झालं, मूलाधार ऍक्टिव्ह होतं. तिथे परब्रह्म महागणपती स्वरूपात आहे. ओके. गणपतीचे आपण उपवास चतुर्थीला करतो, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, 4था दिवस. त्यामुळे मूलाधार चक्राला 4 पाकळ्या आहेत. त्याच्यावर स्वाधिष्ठान चक्र, तिथे कुंडलिनी ऍक्टिव्ह होते. तर तिकडे अधिष्ठान, स्वतःचं अधिष्ठान ओळखणे. मग ते कधी जमतं? मनाच्या खोल अवस्थेला गेल्यानंतर. ओके. मनाच्या खोल अवस्थेला गेल्यानंतर आपल्याला आपले 6 प्रकारचे विकार किंवा 6 प्रकारचे रिपू, शत्रू आपल्याला कळतात. ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे आपल्याला माहित आहे. तर हे ओळखण्यासाठी स्वाधिष्ठान चक्र ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. आणि तिथे परब्रह्म महाब्रह्मा स्वरूपात आहे किंवा ब्रह्मदेव या स्वरूपात तो आहे. आणि हे देखील एक मुख्य कारण आहे की सनातन संस्कृतीमध्ये फक्त ब्रह्मदेवाची भक्ती होत नाही. हे देखील मुख्य कारण आहे, कारण मनाचं आधिपत्य तिकडे येतं. स्व अधिष्ठान ओळखण्याचंच ते स्थान आहे. ते एकदा ओळखलं तर स्वाधिष्ठान चक्र पूर्ण आपलं ऑरेंज झालेलं असतं. अच्छा. आणि त्याच्यावर आहे कुंडलिनी, मग मणिपूर चक्र. मणिपूर चक्राला ऍक्टिव्ह करते. तिकडे परब्रह्म आहे महाविष्णू रूपामध्ये. महाविष्णू स्वरूप तत्व ऍक्टिव्ह झालं की मग ते चक्र ऍक्टिव्ह होतं. महाविष्णूंचे 10 अवतार आहेत, आपल्याला माहित आहेत. 10वा अवतार होणार आहे कल्की अवतार. तर 10 अवताराचं प्रतीक म्हणून मणिपूर चक्राच्या 10 पाकळ्या आहेत. आणि त्याच्यावर मग अनाहत चक्र. परब्रह्म अनाहत चक्रामध्ये महारुद्र स्वरूपामध्ये आहे. महारुद्र म्हणजे महादेव. महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतीक म्हणून अनाहत चक्राला 12 पाकळ्या आहेत.
आणि अशा प्रकारे कुंडलिनी जी पराशक्ती आहे, अनघा लक्ष्मी म्हणतो आम्ही तिला. पराशक्ती म्हणजे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या तिन्ही एकत्रित तिला आपण पराशक्ती म्हणतो किंवा कुंडलिनी. अशा प्रकारे ती त्रिदेवांना जागृत करते, चतुर्थ तत्व महागणपतीला जागृत करते. हे चौघही एकत्रित होतात, ज्याला आपण परब्रह्म दत्तात्रय असं म्हणतो. अच्छा. परब्रह्म आणि पराशक्ती, दत्तात्रय, अनघा दत्तात्रय हे दोघंही एकत्रित वर जातात. आणि मग इकडे विशुद्ध चक्रापाशी आल्यानंतर तिकडे एक तत्व आहे, तिकडे कृष्णाचं तत्व आहे. आता बऱ्याच जणांचं असं आहे की ऍक्च्युली तिकडं मूळ दैवत तिकडे आहे इंद्रदेव. इंद्रदेवांचं ते स्थान आहे. पण एकदा काय आपण इंद्रियांची अवस्था ओलांडली अध्यात्मात आल्यानंतर, तर मात्र तिथे आपलं दैवत बदलतं. तिकडे येतो कृष्ण. ओके. कृष्णाच्या 16,000 गोपिका आपण ऐकलंय. हो. त्या 16,000 प्रत्येक हजाराचा जर एक पकडला तर 16 होतात. या 16 म्हणजे षोडश कला, 16 कलांचं प्रतीक म्हणून विशुद्ध चक्राच्या 16 पाकळ्या आहेत. ओके. या सगळ्यांना आपण पार करतो. मग परब्रह्मा, पराशक्ती, अनघा दत्तात्रय हे आपल्या आज्ञा चक्रामध्ये स्थिर होतात. ते एकदा तिकडे स्थिर झाले की मग आपल्याला लक्षात येतं की आज्ञा चक्राला 2च पाकळ्या आहेत, अनघा दत्त. अच्छा. अशा 2च पाकळ्या, परब्रह्म, पराशक्ती. आणि हे 2 परब्रह्म पराशक्ती एक होऊन जातात, एक रूप होतात, अर्धनारीश्वर, ज्याला आपण श्री स्वामी समर्थ तर म्हणतोच. पण श्री स्वामी समर्थ हे आपल्यासाठी सौम्य रूप परमात्म्याने आणलेलं आहे. त्यातल्या त्यात आपल्याला सहन व्हावं म्हणून. ते पण सहन होत नाही, पण त्यातल्या त्यात. पण मग त्याने जे विराट विश्वरूप दर्शन जे कृष्ण स्वरूपात, कृष्ण अवतारात अर्जुनाला दाखवलं, ते म्हणजे विश्वरूप दर्शनाचं स्थान सहस्त्रार चक्र. सहस्त्र म्हणजे 1000, 12 म्हणजे पाकड्या, 1000 पाकड्यांचं चक्र, सहस्त्रार चक्र, जिकडे विश्वरूप स्वरूपामध्ये परमात्मा आहे. ओम नमोस्तवनंताय सहस्त्र मूर्तये सहस्त्र पादाक्षी शुरोरु बाहवे सहस्त्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र कोटी युग धारिणी नमः. म्हणजे काय तर विष्णूने साधारणपणे किंवा परमात्म्याने 1000 मुख, 1000 हात, 1000 ज्याचे चरण आहेत त्याला मी वंदन करतो आपण म्हणतोय. तर यामध्ये शब्दशः तर आलंच. आणि सहस्त्र आरा म्हणजे 1000 पाकळ्यांचं चक्र, जिकडे प्रत्येक पाकळीमध्ये त्याचं मुख आहे परमात्मा. अच्छाला म्हणतो आपण विश्वरूप दर्शन. तर या विश्वरूप दर्शनापर्यंत आपण जोपर्यंत कुंडलिनी सरकत नाही तोपर्यंत आपला शक्तिपात पूर्ण झाला नाही असं म्हणतात. तर शक्तिपातही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामध्ये 4 आहेत प्रकार: स्थूल, सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम. तुम्ही ऐकलं असेल की टच मध्ये काही जण देतात, तर त्याला आजकाल मला माहित नाही की आजकाल ते बरंच काय काय आलेले आहेत हिलिंग मेथड सगळ्या. तर ऍडव्हान्स मेथडनुसार आजकाल ते करतात काही जण ते. तर त्याला आम्ही स्पर्श शक्तिपात म्हणतो. तर त्याहून मग वरच्या अवस्था आहेत, मग संकल्प रूपी आहेत त्या सगळ्या. मग सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम, की तुम्ही जिथे कुठे असाल पृथ्वीवर, पृथ्वीच्या वर, म्हणजे जरी तुम्ही एरोप्लेन मध्ये जरी ट्रॅव्हल करताय आणि जर आपलं एकदा टायमिंग ठरवलेलं असेल तर इथूनही शक्तिपात दिलं जातं. तशा प्रकारे शक्तिपात होतो. तर त्याला आपण सूक्ष्मतर, सूक्ष्मतम मध्ये इन्क्लूड करतो. सूक्ष्मतम पर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे. तिथपर्यंत मात्र प्रचंड अनेक जन्मातले साधना आणि तेवढं कौशल्य असेल त्यांना जमतं. दुसरं म्हणजे परमात्मा स्वामींना जमतं, ते मात्र नक्की करतात. मी कुंडलीचा प्रवास सांगितला, ओके, आणि चक्र तत्व हे सगळं देखील सांगितलं. हे सगळं ती करते का? तर आपण हा फक्त जन्म घेतलाय असं नाही, आपले अनेक मागील जन्म झालेले आहेत. आपण या जन्मात आणि मागील सर्व जन्मात आपण जे काही पाप कर्म केलेले आहेत, दुष्कर्म केलेले आहेत, त्यातून 6 भावनिक तत्व निर्माण होतात. त्यांना दोष, भोग, पाप, वागदोष, शाप आणि तळतळाट असं आपण म्हणतो. हे 6 भावनिक तत्व 4 निगेटिव्ह एनर्जीज मध्ये ट्रान्सफॉर्म होतात. ओके. ब्लॅक कलर आहे, ब्राऊन कलर, अल्गी ग्रीन किंवा ज्याला आपण शेवाळी रंग म्हणतो, आणि ग्रे कलर, असे 4 कलरचे, ब्लॅक, ग्रे, ब्राऊन आणि अल्गे ग्रीन, असे 4 कलरचे निगेटिव्ह एनर्जीज आहेत. या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म आहे, जो म्हणजे सूक्ष्मच आहे तो पण एक. तर त्याला आपण पापदेह म्हणतो. तो आपल्या शरीराप्रमाणे दिसणारा असतो, पण कम्प्लिटली ब्लॅक असतो. ओके. कम्प्लिटली ब्लॅक. जे लोक म्हणतात ना की मी खूप मेहनत घेतोय पण माझं काय काम होत नाही, किंवा माझ्या बाबतीत असं का होतं, ऍक्सिडेंट सारखे होत आहेत, किंवा माझ्या मनासारखं होत नाहीये, आणि काही लोक मला अनलकी म्हणतात किंवा पनवती वगैरे म्हणतात, हे का, कशामुळे? तर हा जो पापदेह आहे हा आपल्या शरीराच्या आरपारच आहे पूर्णपणे, आणि कित्येक जन्मांपासून ते आठवडा आपण कॅरी करतो आपल्याकडे. तर तोच आपण थोडा थोडा बाहेर पडतो
तोच आपण भोगत असतो, त्याला आपण म्हणतो मी पाप भोगतोय. बर. आणि सेम तसाच या आणि मागील सर्व जन्मात आपण जे काही सत्कर्म पुण्यकर्म केलेले आहेत त्यातून 4 भावनिक तत्व निर्माण होतात. पुण्याई, सदिच्छा, आशीर्वाद आणि चैतन्य. ह्या 4 भावनिक तत्वांचं कन्व्हर्जन पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये होतं. ओके. ज्याला श्वेत प्राणशक्ती म्हणतो आपण, म्हणजे व्हाईट कलरची एनर्जी. बर. तिचं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म जो आहे त्याला आपण पुण्यदेह म्हणतो, जो कम्प्लिटली व्हाईट आहे, कम्प्लिटली व्हाईट. अनेक असे काही लोक असतात बघा की जे कमीत कमी अभ्यास करतात आणि एकदम छान मार्काने पास होतात. असे पण असतात. काही जण असे असतात की कमीत कमी मेहनत घेतात पण पैसा येतो त्यांच्याकडे. काही जण तर पैसा पण कमवत पण येतो, त्यांना आकर्षित होतो. मागे मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं, आपण असंच दिवस भेटलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं की काही लोक इस्टेट एजंट असतात बघा, की त्यांचं ते खूप मेहनत घेतात पण त्यांचं काम होत नाही. पण जे प्रोफेशनल्स नाही येते की जे असंच कॅज्युअली बोलतात आणि त्यांच्या थ्रू ते काम होतं. करेक्ट. आणि त्यांची अपेक्षा नसताना ते कमिशन मिळतं. करेक्ट. तर यामागचं कारण काय? पुण्यदेह. पुण्यदेह जेवढा जास्त तेवढं आपल्या मनासारख्या गोष्टी घडण्याची चान्सेस जास्त. तर तिचा हेतू हाच आहे की तुमचा, आपल्या सर्वांचा पापदेह कमी व्हावा, पुण्यदेह वाढावा. या गोष्टीसाठी ती स्वतः प्रयत्न करत असते. म्हणजे आपल्याला तर भोग भोगावेच लागतात प्रत्येकाला, पण जर तिची इच्छा, तिने जर ठरवलं तर ती त्यातले 50% काय, ती 80% पण भोग स्वतः ग्रहण करते आणि उरलेले 20% आपल्याला वाटायला सोडते. ते पण यासाठी की आपण अध्यात्मामध्ये स्थिर व्हावं आणि पूर्ण विनम्रता आपल्यामध्ये निर्माण व्हावी. त्यासाठी अडचणी आपल्यामध्ये निर्माण करते.